तर जसं की तुम्हाला माहितीच आहे, युद्ध चालू आहे बाहेर देशामध्ये आणि भुगतान भरावं लागणार आहे आपल्यासारख्या गरीब माणसांना. कारण तर आता गॅसच नसला तर काय आपण बनवून खाणार, हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असेल. आता गावामध्ये तर ठीक आहे, चुली वगैरे पेटवून आपण स्वयंपाक वगैरे बनवू शकतो, पण शहरामध्ये राहणारवाल्यांना खूप जास्त त्रास होतो याचा. आता गरीब माणसांना सर्वात जास्त त्रास होतो, कारण तर बाहेर गावी काम करण्यासाठी गेलेले लोक, त्यांना गॅसशिवाय काहीच उपाय नसते. चुली वगैरे त्यांनी पेटवू शकत नाही बाहेर गेल्यानंतर, म्हणूनच खूप जास्त त्रास होतो. गॅस जर असा महाग झाला तर मग त्यांनी काय करणार, हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असेल. कारण तर याचा अनुभव मला खूप जास्त आहे. गॅस संपल्यानंतर ना एक एक दिवस आपल्याला उपाशी झोपावं लागते गॅस नसलं तर. आता नाश्ता करून तर पोट भरत नाही ना, म्हणून चटणी भातही आपण गॅसवर जर बनवून खाल्लं तरी आपलं पोट भरत असते. तर चला मग आज ना मला केक बनवायचं होतं, पण ते काही झालं नाही, म्हणून रिदूला मस्त असा पास्ता बनवून दिला. संध्याकाळच्या वेळेला अंडा भुर्जी बनवली होती. आता आई इथं बॉटल भरत होती, रिदूची मस्ती चालू होती, बॉटल खाली करत होती रिदू. त्यानंतर ना माटा आले होते विकण्यासाठी, बाया तेच बघत होते. रिदूला लागली होती झाव, म्हणून रिदूची झाव उतरवत होती आई, पण रिदू काही उतरवू देत नव्हती, ही अशी काय करत होते. चला मग अशा प्रकारे माझा दिवस गेला होता. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.